नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बरेचसे जे दुकानं आहेत जे की खताचे आणि बी बियाणाचे आहेत ते बंद आहेत. हे नेमकं का बंद आहेत याविषयी आपण चर्चा करत आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत धनराज मंत्री आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज 2 ते 3 दिवस झालं आज मार्केटचे बरेच दुकानं बंद आहेत. हो, नेमकं काय कारण आहे? कारण महादानं जे बंद पुकारलेलं आहे, लिंकिंगच्या मुद्द्यावर बंद पुकारलेलं आहे, त्यामुळे बंद आहे. नेमकं आता हे बातमी जे पाहत आहेत जे कृषी मध्ये आहेत त्यांना मापदा नेमकं काय माहित आहे, परंतु ज्यांना मापदा हे शब्दच माहित नाही यांना काय सांगणार? मापदा महाराष्ट्र असोसिएशन म्हणून आहे, पूर्ण जिल्ह्याची सगळी असोसिएशन म्हणून आहे. मापदा म्हणजे त्याला महादा फर्टिलायझर डीलर असोसिएशन म्हणतात. असं हे लिंकिंगच्या मुद्द्यावर बंद आहे. लिंकिंग हा नेमकी येते कुठून, कोणाबद्दल आहे, एकही महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा तक्रार दाखल झाली नाही. लिंकिंग आली हा फक्त गाजावाजा होता, पण लेखित तक्रार आजपर्यंत कोणीच दिली नाही. माझी विनंती आहे मापदाला की महाराष्ट्रामधून तक्रार घ्या आणि शासनाकडे तक्रार दाखल करा लेखी की कोणाला तरी लिंकिंग आली असेल तर तक्रार दाखल करा, नक्कीच शासन कारवाई करेल त्याच्यावर. जशी मापदा एक संघटना आहे महाराष्ट्र राज्याची, तशी संघटना किती आहेत? नाही तर महाराष्ट्रामध्ये एकच आहे. नांदेडमध्ये आपल्या नांदेडमध्ये 4 ते 5 संघटना आहेत नांदेड जिल्ह्याची. आपण कोण्या संघटनेतून येतात? नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ. तर आपली संघटना आणि ही मापदा संघटना आहे, हे संयुक्त विद्यमानाने काम करते या त्याने काम करते? नांदेड जिल्ह्याचं आम्ही नांदेड जिल्ह्याचं काम बघतो, त्यांनी मापदा आहे की महाराष्ट्रापुरते काम बघते. ज्यावेळेस आता हे 2 ते 3 दिवसापासून एक कृषी दुकानं बंद आहेत, तर यामध्ये आपल्याला सोबत घेऊन बंद करण्यात आलेलं आहे, आपला विश्वासात घेऊन केलेला आहे, आपल्याला याची काही माहिती नाही? त्यांनी सर्वांसाठीच आवाहन केलं होतं की बंद करा, पण आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांनी आमच्या झूम मीटिंगमध्ये सहभाग केला नाही, आमची कोटी त्यांनी दखल घेतली नाही, आम्हाला कुठं बोलिलं नाही. म्हणून आम्ही म्हणले बाबा आम्हाला तुम्ही जर व्यापारी म्हणून आपलं सभासद म्हणून जर आम्हाला काही विचारायचं, आमच्या मनाचे प्रश्न काही आहेत, आम्हाला काही जे त्रास आहे आम्हाला विचारायचं असलं तर आम्हाला कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. म्हणून त्यांना आमचे काही विचार त्यांना पडले नाही, त्यांनी बोलिलं नाही. म्हणून आम्ही आमचे विषयावर आम्ही आमचे ठाम आहेत. म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याच्या संघटनेपुरतं आम्ही आमच्या जिल्ह्याचं आहे, मापदाचं काम करत आहे. मला वाटतं पहिल्या दिवशी बरेचसे दुकानं बंद होते, दुसऱ्या दिवशी काही दुकानं उघडलेले आहेत, आज तिसऱ्या दिवशी बरेच दुकानं उघडलेले आहेत. तर काय वाटतं याबद्दल आपल्याला? काल कृषी मंत्री साहेबांच्या नेतृत्वात मंत्रालयात बैठक झाली काल, आणि कृषी मंत्री संध्याकाळी असं माहिती आम्हाला झाली की सगळं प्रश्न निवाळला आणि योग्य ते आता बंद मागे घेतलेला आहे मापदाना, असं आम्हाला माहिती पडली. जर सगळीकडे तीच बातमी आली, पण आज मापदा म्हणते की आम्ही मागे घेतलेला नाही, संप मागे घेतलेला नाही. जर मापदानं संप मागे घेतलेला नसेल तर त्यांनी खुले प्रमाणे एक पत्र स्वतःच्या लेटर पॅडवर काढावा आजच्या तारखेला की आम्ही बंद मागे घेतलेला नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आज एक प्रेफरन्स कॉन्फरन्स घ्यावी आणि त्याच्या माध्यमातून सांगावं पुन्हा महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना की आम्ही बंद मागे घेतलेला नाही. आणि तिसरी गोष्ट ते की कृषी मंत्री साहेबांची आता पुढची बैठक त्यांची केव्हा होणार आहे त्याबद्दल आम्हाला सांगावं, म्हणजे आम्ही त्यांच्या सभागृहात सामील होऊ. आतापर्यंत हे दुकानं जे बंद आहेत ते याच वर्षी बंद आहेत या आता याच्या अगोदर कधी बंद झाले होते? गेल्या वर्षी झाले होते 3 दिवसासाठी, परत उघडण्यात आले 3 दिवसानंतर. फक्त हे मंत्रालयात बैठकीला जातात, पण प्रश्न कोणते निकाली लागलेले असं काही कधी झालेलं नाही. पण जर त्यांना हाताळायचं असेल तर ह्या वर्षी सुद्धा त्यांनी बंद पुकारलेला आहे. तर ठीक आहे ना, गेल्या वर्षी झालं, मग वर्षभर पाठपुरावा का केला नाही तुम्ही? आमचे प्रश्न का तुम्ही प्रलंबित ठेवले? पाठपुरावा करून आमचे प्रश्न निकाली लावायचे होते तुम्ही. आता यावर्षी किती दिवसापासून बंद आहे, किती दिवस समोर बंद राहणार आहे? आज तिसरा दिवस आहे. काल रात्री निर्णय झालेला आहे, तरी आज मतदाच्या आडमुठीच्या भूमिकेमुळे आज काही जणांना दबाव आणून फोन करून चालू ठेवायला सांगितलेलं आहे. तसा निर्णय काल झालेला आहे आमच्या माहितीप्रमाणे. तरी आज फोन करायला ठेवाले, ज्यांना आता ठेवायचं त्यांना चालू ठेवेल, ज्यांना बंद करायचं त्यांना बंद करेल. कृषी विभाग
विभागानं पत्र काढलेत आणि त्यांनी नोटीस बजावलेली आहे की तुम्ही दुकानं चालू करा म्हणून केलेलं आहे. कृषी विभागनं आता बघाल पुढं कृषी विभाग किती कारवाई करते किंवा त्या नोटिसीला ह्यांनी जर उत्तर दिलं नाही किंवा चालू केलं नाही त्यावर त्यांना किती एसी ऍक्ट मध्ये त्यांनी किती अत्यावश्यक वस्तूमध्ये त्यांनी किती गांभीर्याने घेतात किंवा त्यांनी का पाठराखण करत आहे हा प्रश्न आता त्यांनीच सांगावं. त्याचं उत्तर आम्ही काय सांगावं कृषी विभागाला. म्हणजे कृषी विभागाच्या जे नियम काढलेत किंवा कृषी विभागाने लेटर काढलेलं आहे त्याला केराची टोपी दिली म्हणायला काय हरकत नाही. केराची टोपली आता त्यांनी समजायला पाहिजे. आपण काय समजायला पाहिजे. व्यापाऱ्याने काय केलं त्यांना सगळं दिसत आहे. आता त्यांनी समजायला पाहिजे त्यांना त्यांच्या पत्राला किती व्हॅल्यू आहे बाजारामध्ये आणि किती त्यांच्या गोष्टी मान्य करायला व्यापारी. मला वाटतंय यावर्षीचा उन्हाळा अतिशय उष्ण आहे, कडक आहे. 43 ते 44 पर्यंत आज ऊन आहे आणि उन्हामुळं बरेचसे पीक म्हणजे आपल्या नांदेड शहरामध्ये गोदावरी नदी असल्यामुळे आजूबाजूला सर्व काही भाजीपाल्याचा या ठिकाणी शेतकरी घेतात आणि भाजीपाल्यावर उन्हामध्ये ते करपू नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून बरेचसे औषधं वापरले जातात. त्यानंतर खतं देखील लागतात. मग यामध्ये आपला आज 3 दिवस झालं दुकान बंद आहे आणि कोणाला जर समजा परवा दिवशी पाहिजे 2 दिवसाखाली खत पाहिजे होता तर आज त्याच्या सवय याबद्दल काय सांगा. शेतकरीचं नक्कीच नुकसान होईल त्याच्यामध्ये पण त्यांनी प्रशासनाकडे मागणी करावं. दुकान बंद आहे ना ते उपलब्ध करून देतील ना ते सोय लावतील. त्यांची मायबाप आहेत कृषी विभाग त्यांच्याकडे तर त्यांनी बघावं थोडं. कृषी विभागाने त्यांच्याकडे शेतकऱ्याकडे बघावं त्यांनी थोडं त्यांना कसं अवेलेबल करून लवकरात लवकर करून देता येईल त्यांनी बघावं थोडं. ज्याप्रमाणे आपण आज महाबदाचं जे बंद आहे त्याला आपण विरोध करत आहात. आपलं दुकान आज 3 दिवस झालं चालू आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून शेतकऱ्याचा लाभ होईल. आम्ही विरोध करत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत की मागदा जे मागण्या मांडलेल्या आहेत ते काही मागण्या केंद्र शासनाच्या आहेत काही राज्य शासनाच्या आहेत काही ते त्यांच्याशी काही निगडीत नाही अशा मागण्या केलेल्या आहेत. म्हणून आमची मागणी आहे की जे फक्त एकच कायदा इथं त्याची मागणी योग्य आहे मापदाची फक्त सील पॅक आणता सील बंद विकता आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला दोषी धरू नये. बाकी कोणत्याही मागण्या त्यांच्या कायद्याला धरून नाहीत. म्हणून त्यांनी कुठंतरी त्या गोष्टीवर विचार करावा की आपण काय मागणी करत आहोत काय नाही कोणत्या आपल्या मागण्या मान्य करतील शासन किंवा आपल्याला फक्त होकार म्हणून त्यांनी परत पाठवतील ह्या गोष्टीचा त्याने अभ्यास करायला पाहिजे. या ठिकाणी आजच्या या चर्चेतून आपण जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल आणि शासनाला काय संदेश द्याल. शासनाला गंभीरतेने हाताळावे प्रश्न आणि दुकानात लवकर चालू करावे. शेतकऱ्यासाठी खत बियाणं औषध आता सीझन आहे खरीप हंगामाचा त्यांना लवकर उपलब्ध करून द्यावं. चांगल्या दर्जाचे उपलब्ध करून द्यावं. त्यांचा खरीप हंगामा चांगला जावं. पाणी कमी आहे थोडं पण पाणी देवाच्या कृपेने जास्त पडावं. बळीराजाला देवाला एवढी विनंती करतो पांडुरंगाला साकडायची एवढी करतो. आणि दुसरी एक छोटी विनंती आहे शासनाला छोट्या दुकानदाराकडे किरकोळ दुकानदाराकडे तेवढे तुम्ही आजपर्यंत जेवढी कारवाई केली महाराष्ट्र शासनानं जेवढी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या तरी मोठ्या व्यापाऱ्याकडे चौकशी करा. त्यांची गोडाऊन बघा त्यांचा स्टॉक बघा त्यांनी कुठं माल विकलेला बघा. राज्याचे परवाने आहेत त्यांच्याकडे इतर जिल्ह्यात माल किती विकला बाहेर किती विकला इतर उद्योगामध्ये किती वापरला ह्या गोष्टीचा संपूर्ण अभ्यास करा. कारण की काय हे सगळं अनुदानित खत आहे. अनुदानित खताचा बिल आहे एका नावानं आणि इपॉस मशीनचा एका नावानं वापर अशा काही गोष्टी झालेल्या आहेत ते सविस्तर पण त्या किरकोळ व्यापाऱ्याला टार्गेट न करता त्यांनी होलसेल व्यापारावरही कारवाईचा बडगा उगारावा आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी एवढीच विनंती शासनाला करतो. आपण शेतकऱ्याला काय संदेश देणार. शेतकऱ्यासाठी शासनानं थोडं गंभीरतेने घ्यावं. शेतकऱ्याला वेठी धरू नये. लवकरात लवकर त्यांना खत बियाणे औषध उपलब्ध करून द्यावं लवकरात लवकर एवढीच विनंती शासनाला करतो. जाणून बुजून वेठी देण्याचा प्रकार करू नये आणि जास्त ताणू नये ह्या आंदोलनाला एवढीच मी विनंती करतो. आणि कृषी मंत्रालयात सुद्धा याचे सविस्तर चर्चा होऊन सर्व मार्ग निघालेले आहेत. तरी आता कोणत्या गोष्टीवर कोणत्या भूमिकेवर माझा अडून बसलेला आहे हे आम्हाला माहित नाही. त्यांनी स्पष्टीकरण त्याच्यामध्ये जावं की बाबा आमचे हे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत असंही त्यांनी सांगायला पाहिजे. खुले नसलं तर त्यालाही व्यापारी जर तुमच्या योग्य वाटले त्यालाही व्यापारी पाठिंबा देतील.
नक्कीच या ठिकाणी आपण एकीकडे म्हणतो की शेतकरी हा बळीराजा म्हणजे सर्व जगाचा पोशिंदा आहे. जेव्हा शेतात पिकतं तेव्हाच हे जग चालतं असं आपण म्हणतो. आणि जर या ठिकाणी शेतकऱ्याला जर या ठिकाणी बी बियाणे मिळत नसेल तर शेतकऱ्याचे नक्कीच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आपलंच नाही तर देशाचं देखील नुकसान आहे असं या ठिकाणी आपल्यासोबत धनराज मंत्री यांनी संदेश दिलेला आहे. आणि हा संदेश नक्कीच जनतेपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत आणि शासनापर्यंत देखील जाईल. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.